नमस्कार मित्रांनो, डॉक्टर निलेश शहा बोलतो आहे. मला जरा नवीन महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय आला आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगायची म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. तर महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं पूर्वी कसं होतं की आपलं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे दोन गोष्टी वेगवेगळ्या यायच्या. तर तो फेब्रुवारी 2026च्या परीक्षेपासून म्हणजे मार्च 26च्या परीक्षेपासून तर त्यांनी निर्णय बदललेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, पूर्वी मार्कशीट तुम्हाला रिझल्ट लागले लगेच मिळायचं आणि गुणपत्र म्हणजे पासिंग सर्टिफिकेट 6 महिन्यानंतर मिळायचं. आता त्यांनी दोन्हीही गोष्टी एकाच पेपरवर मिळणार आहेत आणि A4 साईजच्या पेपरवर मिळणार आहेत आणि तो बदल केलेला आहे. म्हणजे वेगवेगळं जे मिळायचं ते दोन्ही गोष्टी एकाच पेपरवर मिळायचे आणि हे 10वी आणि 12वी ह्या दोन्ही गोष्टीसाठी लागू झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळं लोकांना आता टेन्शन असं आलं की नीटला JEEला CETला आम्ही 10वीच्या बेसवर फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळे आता जे निकाल येणार आहे म्हणजे JEEवाले किंवा नीटवाले त्यांना नाव कसं येईल, काय होईल, पुढं काय होईल आमचं, ह्याची शंका आहे त्यांना ह्या गोष्टी संबंधी. आता पूर्वी तर तुम्हाला मी सांगतो काय होतं, मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट वेगवेगळं होतं. आता एकच डॉक्युमेंट आहे सिम्पल, नंतर फक्त विद्यार्थ्याचं नाव असायचं. आता नावासोबत पासपोर्ट साईज फोटो येणार आहे 26मध्ये. नंतर मॅन्युअल त्याच्यावर हे असायचं. आता डिजिटल QR कोड व्हेरिफिकेशन असणार आहे. लोकांना आता काय वाटतंय की पूर्वी आडनाव नाव आणि वडिलांचं नाव अशा प्रकारे बऱ्याच लोकांचा फॉर्मॅट होता. आता नवीन फॉर्मॅट नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव आपल्याला अशा पद्धतीचा फॉर्मॅट असणार आहे. तर आता लोकांना अडचण कशी आहे की मी 10वीच्या पासिंगनुसार फॉर्म भरलेला आहे, ॲडमिशनच्या वेळेस काय अडचण येईल का, माझा फॉर्म रिजेक्ट होईल का नीटचा किंवा JEEचा फॉर्म काय अडचण येईल का, अशा पद्धतीची लोकांना टेन्शन येतं आहे. तर आता तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचे फॉर्म जो भरलेला आहे ते तुम्ही कोणत्या ना कोणत्या बेसवर भरलेला आहे. तुमचा पहिला डाटा गव्हर्नमेंटकडे आहे, त्यामुळे तुमच्या फॉर्मला कोणतीही अडचण नाही आहे. फॉर्मॅट फक्त बदललेला आहे, तुमचं स्पेलिंग बदलणार नाही किंवा काय नाही, फॉर्मॅट बदलला आहे, त्यामुळे फॉर्म काय रिजेक्ट होणार नाही किंवा काय नाही. आता तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस कसं असतं की तुम्ही दोन्ही डॉक्युमेंट तुमची व्हेरीफाय केली जाणार. नंतर QR कोड स्कॅन करून डॉक्युमेंटची डिटेल्स बघणार आणि QR कोड स्कॅन करून तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असले की झालं, ॲडमिशन व्हेरीफाय झालं. आणि ह्या गोष्टी कशासाठी केल्यात, फोटो आणि QR कोड डिजिटल. म्हणजे पूर्वी ह्या गोष्टी आपल्या ह्याच्यावर QR कोड नव्हता किंवा फोटो नव्हता. तर आता तो दोन्ही गोष्टी आल्यामुळे आयडेंटिटी व्हेरीफायला सोपं पडलं आहे अजून बऱ्यापैकी. नाव फक्त पुढं मागं झाल्यामुळं काय होऊ शकत नाही आहे, त्यामुळे लोकांनी जास्त त्याचा विचार करू नका. जर नावात स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही बोर्डाकडून ती गोष्ट दुरुस्त करून घेऊ शकता. डॉक्युमेंट कमी होणार, सांभाळणे सोपं जाणार, डिजिटल व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरळीत होणार, सोपी होणार, फ्रॉड डॉक्युमेंट कमी होतील, आधार अलाइनमेंट होणार, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी एकदम सोप्या होतील. तुम्हाला ज्यांनी 10वीच्या बेसवर फॉर्म भरला आहे त्यांनी आता नाव बदलल वगैरे असल्या गोष्टी टेन्शन घ्यायची काही कारण नाही. सगळ्या गोष्टी एकमेकाशी इंटर रिलेटेड आहेत. तुमचा फॉर्म, तुमची पूर्वीची डॉक्युमेंट पण बघितले जाणार आहेत. फक्त आत्ता ही सिस्टीम बदलल्यामुळे डॉक्युमेंट एक होतं आहे, उलटं सोपं आणि सुरळीत झालेले. डॉक्युमेंट डिजिटल होते, QR कोड व्हेरीफाय करून डॉक्युमेंट करणार आहे. अशा पद्धतीने उलटं सोपं झालं आहे. फॉर्मॅट बदलला आहे पण तुमची ओळख बदललेली नाही आहे. त्यामुळं अभ्यास काळजी करू नका ह्या गोष्टीची. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या ॲडमिशनला ह्या फॉर्मॅट बदलल्याने काही फरक पडणार नाही. फक्त तुमची डॉक्युमेंट सांभाळायचं प्रमाण हळूहळू कमी होत जाईल. प्रत्येक गोष्टी अशाच डिजिटल करत जाईल गव्हर्नमेंट भविष्यात, हे लक्षात ठेवा. ओके, थँक्यू. आपला अभ्यास चालू ठेवा, ह्याचा तुम्ही विचार करायची गरज नाही. फक्त बेसिक माहिती म्हणून मी सांगितलेली आहे.